नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आज आपण करणार आहोत काड्यांच्या खुसखुशीत वड्या। बाजारातून कोथिंबीरीची जुडी आणली की आपण ती निवडतो आणि फक्त पानं तेवढे घेतो आणि देठं सगळी फेकून देतो। पण गंमत अशी आहे की देठांमध्ये सर्वात जास्त पौष्टिक असतात। म्हणूनच आज आपण वेगळ्या प्रकारच्या वड्या करणार आहोत। आज आपण कोथिंबीरीच्या काड्यांच्या वड्या करणार आहोत। सोप्या, झटपट, चवदार आणि खुसखुशीत। सुरुवात करूया। वड्या करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे। ही कोथिंबीरीची जुडी घेतली आहे, तेल, मीठ, तांदळाचं पीठ आहे, बेसन, लाल तिखट, हळद, पांढरे तीळ आहेत, गरम मसाला, हिंग, ही आलं आणि लसणाची भरड आहे आणि हे चिंच आणि गुळाचं पाणी आहे। प्रथम ना आपण ही कोथिंबीरीची जुडी निवडून घेऊया म्हणजे त्याची पानं वेगळी करूया आणि काड्या वेगळ्या करूया। आपण काड्यांच्याच वड्या करणार आहोत, त्यामुळे काड्या महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे त्या छान अशा बघून घ्यायच्या, जाड्या काड्या नाही घ्यायच्या। आपली कोथिंबीरीची जुडी निवडून झालेली आहे। आपण कोवळे फक्त हे घेतलेले आहे। देठ जर जाड होत्या ते देठ आपण घेतलेली नाही आहेत, म्हणजे त्या काड्या घेतलेल्या नाही आहेत। आता हे आपण धुवून घेऊया या काड्या। आणि आपण जी पानं बाजूला काढली होती त्यातली मी फक्त थोडीशी, म्हणजे एक बचकाभर एवढीच पानं मी घेतलेली आहेत। बाकीची पानं मी ठेवून दिलेली आहेत। मी ह्या काड्या आणि ही पानं धुवून घेतलेली आहेत स्वच्छ। आणि आता आपण काय करायचं, हे मिक्सरमधून आपण वाटणार आहोत। तर अशा ह्या काड्या सगळ्या मिक्सरमध्ये घातल्या, या जारमध्ये घातल्या तर ते व्यवस्थित वाटले जाणार नाही। म्हणून आपण काय करूया, कातरीने ना ह्याचे बारीक तुकडे करूया काड्याच्या आणि मग मिक्सरमध्ये वाटून घेऊया, म्हणजे वाटायला आपल्याला सोपं जाईल म्हणून। सगळ्या काड्यांचे मी तुकडे करून घेतलेले आहेत। आणि आता आपण हे मी 4 जार घेतले मिक्सरचं। त्या जारमध्ये आपण ह्या काड्या आणि हे कोथिंबीरीची पानं वाटून घेणार आहोत। पण वाटताना आपण एकदम अशी बारीक हे पेस्ट नाही करायची, जरा भरड ठेवायची, कारण आपल्या वड्या खुसखुशीत झाल्या पाहिजे, त्यामुळे थोडं भरड ठेवायची। आपण काड्या सगळ्या वाटून घेतलेल्या आहेत मिक्सरमधून आणि आपण एकदम बारीक पेस्ट नाही केलेली, भरड थोडीशी ठेवलेली आहे। आता हे मिश्रण आहे, हे काढून घेऊया आपण। आता ना आपण ह्या मिश्रणामध्ये आधी मसाले घालून घेऊया। हळद घालते, गरम मसाला, चिंच आणि गुळाचं पाणी, मीठ अंदाजाने घालूया आणि मग चाखून बघून आपण परत घालू शकतो। पांढरे तीळ थोडे टाकते, थोडे नंतर आपण वापरणार आहोत। आलं आणि लसणाची ही भरड आहे ती टाकते। आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे कोथिंबीरीची पानं घेतलेली आहेत ती घालूया। लाल तिखट घेतले, ते तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला, मी अर्धा चमचा घालते छोटा। आणि हे मिक्स करून घेऊया सगळं। या वड्या झटपट होतात, अजिबात वेळ लागत नाही त्याला आणि करायला अतिशय सोप्या सुद्धा आहेत।
आता याच्यामध्ये ना आपण जे तांदळाचं पीठ घेतलं ते घालूया. मी पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये लागेल तसं आपण बेसन वापरणार आहोत. तांदळाचं पीठ आपण वडीला खुसखुशीतपणा येण्यासाठी वापरणार आहोत. पीठ एकदम घट्ट चपातीच्या पिठासारखं घट्ट करायचं नाही, थोडं सपतळच ठेवायचं, कारण त्याला फुगायला वाव दिला पाहिजे ना आपण, म्हणून जर असं पातळच असलं पाहिजे आपलं हे पीठ. आता ना मी गॅसवरती पाणी उकळायला ठेवते. आपण हे आधी वाफवून घेणार आहोत. आता काय करायचं तर हे मी जाळीचं एक भांडं घेतलेलं आहे, म्हणजे डिश घेतलेली आहे. त्याला ना आपण प्रथम तेल लावून घेऊया, तेलाचा हात जोडूया. जेव्हा आपण उंडे वाफवण्यासाठी ठेवू ह्याच्यामध्ये, तेव्हा ते चिटकणार नाहीत त्याला डिशला. आणि हाताला पण थोडंसं तेल लावून घेऊया. आणि आता छोटे छोटे असे उंडे करूया आपण. आणि काय करायचं, हा केलेला उंडा आहे ना, तर आपण जे राहिलेलं मी आपले पानं होती ना कोथिंबिरीची, ती मी थोडीशी घेतली आहे आणि ती बारीक चिरलेली आहे. त्याच्यावरती रोल करायचा हा उंडा. आणि ह्या डिशमध्ये आपण ठेवूया हे. आणि वरती हे आपण तीळ घेतलेत ना पांढरे, ते घालूया. डिशमध्ये राहतील तेवढे आपण उंडे करून घ्यायचे आहेत. तेलाचा हात घ्यायचा म्हणजे आपल्या हाताला उंडा चिटकत नाही. आणि हा आता या पानांवरती रोल करायचा. मी थोडीच घेतली आहेत कोथिंबिरीची पानं आणि ती बारीक कापून घेतलेली आहेत. आणि त्याच्यावरती आता हे पांढरे तीळ घालूया. उंडा तयार झालेला आहे आपला, याच्यामध्ये ठेवूया. आपण 2-2च्या बॅच करूया, कारण एकदम जास्त गेले का एकमेकाला चिटकतील आणि ते फाटतील. म्हणून आता 2 आपण उंडे केलेले आहेत. आता हे वाफवण्यासाठी ठेवूया. पाणी आपलं गरम झालेलं आहे. मी ह्या पाण्यामध्ये गाडा ठेवलाय जेणेकरून आपल्या ह्या वड्या पाण्यामध्ये भिजणार नाहीत. आणि आपल्या ह्या वड्या पण तयार झालेल्या आहेत. आता ह्या आणि आता आपण हे झाकून ठेवणार आहोत. 7-8 मिनिटे झाली आहेत. झाकण काढूया आता. वाव, उंडे एकदम छानपैकी फुगले, तसे म्हणजे शिजून ते फुगलेले आहेत. शिजलेत का बघूया आपण काटा चमचा घालून. काटा चमचाला काही लागत नाहीये, याचा अर्थ ते शिजलेले आहेत आपले. काढून घेऊया आता हे आणि थंड करत ठेवूया. आणि हा आता राहिलेला आपला तिसरा उंडा आपण वाफवायला ठेवूया. आपले उंडे आता हे
थंड झालेले आहेत, आपण ते कापून घेऊया. जाळी पडली आहे ना अगदी आतमध्ये, तुम्ही बघू शकता. जाळी पडलेली आहे आपल्या वड्यांना, अगदी खुसखुशीत झालेले आहेत आपल्या वड्या. मध्यम गॅसवरती मी तवा तापत ठेवलेला आहे. तवा साधारण तापलेला आहे आणि आपल्या वड्या सुद्धा तयार आहेत. आता काय करूया, आपण शालो फ्राय करून घेऊया तव्यावरती. म्हणून त्यासाठी आपण थोडंसं तेल घालूया आणि एक एक वडी आपण तव्यावर ठेवूया. गॅस मध्यम करूया. वड्या आपल्या छान पोरस झालेल्या आहेत बघा. जाळी पडली आहे पूर्णपणे वड्यांना आपल्या, कारण कोथिंबिरीच्या काड्यामध्ये फायबर्स भरपूर असतात, त्यामुळे ह्या वड्या अशा पोरस होतात आणि हलक्या होतात. त्यामुळे उंडे आपले शिजलेलेच आहेत कोथिंबिरीचे, त्यामुळे या वड्या पटपट उलटायच्या. आपल्या वड्यांच्या दोन्ही बाजू खरपूस भाजून झालेल्या आहेत. वड्या आपल्या तयार आहेत खाण्यासाठी. आता त्या आपण डिशमध्ये काढूया. रंग पण आपल्या वड्यांना छान असा गोल्डन असा चॉकलेटी आलेला आहे. रंगावरूनच आपल्याला कळतं की आपल्या वड्या किती खरपूस झालेल्या आहेत. खरपूस भाजलेल्या काड्यांच्या खुसखुशीत वड्या आपल्या तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा. पुन्हा भेटूया एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.